सेल सेल सेल। सबसे बड़ी खुशखबरी परभनी वासियों के लिए। परभनी शहर के जिंतू रोड स्थित सिटी फंक्शन हॉल यहां पर सिर्फ 23 रुपए में हर माल 23 रुपए में खरीदने के लिए इस सेल का पूरी तरह से फायदा उठाइए। जो सेल चल रहा है इस सेल का फायदा जरूर उठाइए। इस सेल में आइए परभनी शहर के जिंतू रोड स्थित सिटी फंक्शन हॉल यहां पर आप लोगों के लिए बम्पर धमाका ऑफर सिर्फ 23 रुपए में सेल। इस सेल के लिए जरूर आइए। परभनी पाइल्स क्लिनिक में आपका स्वागत है। पहले मुंबई, पुणे और गुजरात में सक्सेसफुली 15,000 से ज़्यादा पेशेंट्स का इलाज करने के बाद हमने परभनी सिविल हॉस्पिटल के सामने हमारे क्लिनिक की ओपनिंग की है। हमारे यहाँ पाइल्स का इलाज किया जाता है। किसी भी तरह की सर्जरी या कोई भी किस्म का कट नहीं लगाया जाता। यहाँ सिर्फ और सिर्फ आयुर्वेदिक इंजेक्शन से आपका इलाज किया जाएगा। ये इलाज के बाद आप अगले ही दिन से अपने काम पर जा सकते हो। आपको हॉस्पिटल में एडमिट होने की ज़रूरत नहीं है। आप दिए गए नंबर पर कॉन्टैक्ट करके अपॉइंटमेंट ले सकते हो। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। गंगाखेड़ विधानसभा मतदार संघ के कार्य सम्राट आमदार रत्नाकर गुट्टे काका, इन्होंने जिस तरह से परभनी शहर के नीरज होटल यहां पर पत्रकार परिषद का आयोजन किया गया इनकी जानिब से, और दोपहर 2 बजे पत्रकार परिषद ली गई। यह पत्रकार परिषद परभनी शहर महानगर पालिका के इलेक्शन को लेकर ली गई। जिस तरह से यहाँ पर इस पत्रकार परिषद में परभनी शहर की जानी मानी शख्सियतें, जिनमें माजी नगर सेवक अहद खान साहब, माजी नगर सेवक सचिन देशमुख साहब, माजी नगर सेवक फारूक बाबा, माजी नगर सेवक भावी नगर सेवक हरून साहब जैसी मौजूद शख्सियतें यहाँ पर मौजूद थी। और ये तमाम लोग यहाँ पर परभनी शहर महानगर पालिका का इलेक्शन लड़ाना किस तरह से है और अपनी सीट किस तरह से निकालना है, बस इस बात की कोशिश में लगे हुए थे। और पत्रकार परिषद में सामान्य नागरिक भी आए हुए थे। जो लोग यहाँ पर इस एरिया में परभनी शहर महानगर पालिका के लिए जिस जिस वार्ड से भी इच्छुक उम्मीदवार है, वो लोग भी यहाँ पर इस वक्त मौजूद थे। जिस तरह से पत्रकार परिषद में आमदार रत्नाकर गुट्टे काका, इन्होंने अपने ख्यालात का इजहार किया और बार बार ये कहा कि हम किसी से डरते नहीं। हकीकत में परभनी शहर महानगर पालिका में जिस तरह से जो लोग यहाँ पर काम करते हैं, जो नगर सेवक बनते हैं, जो सम्मानीय नगर सेवक बनते हैं, ये बड़े ही रिस्पेक्टफुल होते हैं। और यहाँ ये परभनी शहर की बात बहुत ही प्यार और समझदारी से की जाती है। अब परभनी शहर महानगर पालिका का जब इलेक्शन लड़ना है, परभनी शहर में जिस तरह से इनके उम्मीदवार इन्हें उतारना है, तो जनता के सामने प्यार से ही जाना है। अब यहाँ एक आमदार ने जिस तरह से पत्रकार परिषद में जो बात कही है, वो बात हम आपको सुना रहे हैं कि किस तरह से रत्नाकर गुट्टे काका इन्होंने अपनी प्रतिक्रिया दी है। जब यहाँ मीडिया कर्मियों ने, पत्रकारों ने जो सवालात इनसे किए हैं, उन सवालात के जवाबात किस तरह से यहाँ पर आमदार रत्नाकर गुट्टे काका इन्होंने दिए हैं, ये भी देख लीजिए। अब आप लोगों के ऊपर डिपेंड है कि आपको किस पैनल को, परिवर्तन पैनल के जरिए से जिस तरह से यहाँ पर रत्नाकर गुट्टे काका ये इनका पैनल यहाँ उतार रहे हैं परभनी शहर महानगर पालिका के इलेक्शन में। और रत्नाकर गुट्टे काका ये क्लियर बता रहे हैं कि भारतीय जनता पार्टी हो या कोई और पार्टी हो, या शिवसेना हो या अजीत दादा पवार इनकी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हो, हमें किसी से कोई लेना देना नहीं। हमारा पैनल ये आजाद पैनल है और हमारा पैनल ही परभनी शहर महानगर पालिका में जो यहाँ पर महापौर बिठाना है उसका डिसीजन लेने वाला है। और बस यही बात यहाँ पर आमदार रत्नाकर गुट्टे काका इनकी जिस तरह से इन्होंने डंके की चोट पर कही है, हकीकत में जितने महारथियों को उन्होंने अपने साथ में रखा है, यह अपने अपने प्रभाग में पूरी तरह से अपने अपने प्रभाग के जितने भी यहाँ पर पैनल्स है, ये लाने की ताकत रखते हैं। ऐसी शख्सियत रत्नाकर गुट्टे काका इनके साथ में मौजूद थी, जिसमें वसीम भाई बेलदार ये भी इनके साथ में ये इस पत्रकार परिषद में जिस तरह से यहाँ पर ये तमाम लोग आए हुए थे, जिसमें सचिन भाऊ देशमुख ये परभनी शहर महानगर पालिका के प्रभाग नंबर 4 से इनका पूरा पैनल निकालने की कोशिश कर रहे हैं और महापौर पद के दावेदार हैं। उसी के साथ में अगर मुस्लिम महापौर होगा तो हो सकता है कि सैयद फारूक बाबा इन्हें महापौर का मौका दिया जाएगा। सैयद फारूक बाबा ये भी परभनी शहर महानगर पालिका के प्रभाग नंबर 16 से इनका पूरा पैनल वन साइड निकालने की ताकत रखते हैं। इतनी बड़ी शख्सियत के मालिक फारूक बाबा ये है। अहाद खान साहब ये भी परभनी शहर महानगर पालिका में जिस तरह से इनका पैनल निकालने की कोशिश कर रहे हैं, अब आप देखना यह है कि इनके साथ में कौन कौन लोग हैं जो इनके साथ में इलेक्शन लड़ते हैं। अब किस किस को लोग वोट डालेंगे।
अब सवाल ये पैदा होता है कि यहाँ पर आहत खान साहब इनके साथ में मीठी मीठी बातें करके अगर कोई नगर सेवक इधर से एक एरिया छोड़कर दूसरे एरिया में अगर आ रहा होगा या दो दो वार्ड से अगर इलेक्शन लड़ रहा होगा, तो ऐसी सूरत में दोनों भी वार्डों से उस नगर सेवक को चारों को निश्चित करना बहुत जरूरी है। तो यहाँ पर लोग परेशान है इस बात को लेकर कि हम कौन कौन से वार्ड से इलेक्शन लड़े। अब देखना यह है कि कौन कौन से लोग हैं जो 2 वार्ड से इलेक्शन लड़ते हैं, और 2 वार्ड से जिस तरह से इन्होंने ये समझ रखा है कि बस लोग हमें बहुत चाहते हैं। हकीकत में ये कभी किसी का फायदा कराने वाले लोग नहीं हैं, और सिर्फ जनता के जान पर जिस तरह से उड़िया मारते हैं। अब देखना यह है कि कौन से वो लोग हैं जो इस तरह से यहाँ पर चुनकर आते हैं। रत्नाकर गुट्टे काका इन्होंने जिस तरह से बात कही है हकीकत में कि हम तो डंके की चोट पर यहाँ पर हमारे पूरे पैनल को यहाँ पर जीत हासिल करने की कोशिश कर रहे हैं, और हर वो मुमकिन कोशिश हम लोग करने वाले हैं। फारूक बाबा इनका भी पैनल वन साइड निकालने वाले हैं, उसी के साथ में सचिन भाऊ देशमुख इनका भी पैनल वन साइड निकालने वाले हैं, हारून भाई गुत्तेदार इनका भी पैनल वन साइड निकलने वाला है, आहत खान साहब इनका भी पैनल को वन साइड निकाला जाएगा। अब जब ये पैनल्स यहाँ पर निकालने का दावा आमदार रत्नाकर गुट्टे काका पूरी तरह से इनके जितने भी शिलेदार हैं इनके जान पर ही ये काम किया जा रहा है, और जिस तरह से परभनी शहर में जिस तरह से मिठास की बात चलती है, जिस तरह से यहाँ पर नगर सेवक अपने जितने भी मतदाता है इनसे प्यार से काम लेते हैं। अब कौन किसके साथ में इलेक्शन लड़ेगा? पार्टियां तो इतने हो चुकी हैं कि जिसके कोई इंतहा नहीं। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस अजितदादा पवार, राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्रजी पवार, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, उसी के साथ में यहाँ पर MIM वंचित बहुजन आघाड़ी, साथ ही जिस तरह से यहाँ पर समाजवादी पार्टी, बसपा और न जाने कितनी कितनी पार्टियां आएंगी। अब तमाम जो पार्टियां आएंगी, अब कितने लोग एक एक वार्ड में यहाँ पर उम्मीदवार के तौर पर खड़े रहेंगे और कौन कौन लोग यहाँ पर चुनकर आएंगे या आने वाले वक्त में पता चल जाएगा। लेकिन जिस तरह से रत्नाकर गुट्टे काका इन्होंने कॉन्फिडेंस के साथ में ये कहा है कि हमारा पैनल वन साइड हम निकालने की एनी हाउ कोशिश करने वाले हैं, और डंके की चोट पर बस हम विकास के मुद्दे को लेकर ही काम करते हुए नजर आ रहे हैं। आइए जानते हैं इस वक्त किस तरह की प्रतिक्रिया आमदार रत्नाकर गुट्टे काका इन्होंने किस तरह की प्रतिक्रिया दी है, और अपने ख्यालात का इजहार इन्होंने किस तरह से किया है, खुद इन्हीं की जबानी। रस्ता नाही, तिथे जायला रस्ते बोलले पार्किंगची व्यवस्था नाही, काहीच व्यवस्था नाही। कर भरा, कर भरायचे तर त्यांना आपल्याला सुविधा द्यावं लागतील ना। आणि ही राजकीय सेटलमेंट मी कधीच करणार, हा माझा शब्द आहे आपल्याला। राजकीय सेटलमेंट कधी होणार नाही, मी कधी करणार नाही। आणि इथे सर्व विकासात्मक वातावरण कसं करायचं, लोकांना ज्या ज्या पद्धतीने कशा कशा पद्धतीने आपल्याला त्याला मदत करता येईल ते सर्व करायचं। आणि एवढंच नाही, सर्व व्यापारी असते, गोरगरीब असेल, त्यांना सुरक्षा देण्याचं काम माझं आहे। आणि सुरक्षा देईन, निश्चित सुरक्षा देईन। कोणाच्या धमकीला कोणाला घाबरायचं कारण नाही, पण तरी पण लोक घाबरतातच। माझं आव्हान आहे जनतेला करायचं की कुणाच्या धमकीला घाबरायचं कारण नाही, धमकीला कुठे पीक घालायचं कारण नाही। कायदा आहे, सुव्यवस्था आहे, कायदा आहे ना शेवटी। कायद्याचं काम करावं लागेल, आणि कायद्याने काम करेल, पण आपला समोर यावं लागेल। आपल्यावर जर अन्याय झाला तर समोर यावं लागेल। समोर आला म्हणून त्याला कुठे भिण्याचं कारण नाही, किंवा त्याला कुठे काय कोणी दम देईल, काय करेल, मारील, आणि असं काहीच कारण नाही। त्याला निश्चित इथली पोलीस न्याय देईल, आपण द्यायला लावू। आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं, आम्ही एक आता पक्षाचं रजिस्ट्रेशन केलं, आम्ही करावं लागलं, आम्हाला केलं, आम्ही लढलो 2 नगरपालिका, त्याचा रिझल्ट येणार आहे। आता इथे
यशवंत सेना, प्रणित आपला परभणी परिवर्तन विकास आघाडी या नावावर लढणार आहेत. आणि ते आमचे फायनल प्रमुख जे आहेत ते सचिन देशमुख राहतील. त्यांच्या जोडीला आमचा फारुख बाबू आहे, सुशील आहे, हरभाई आहे, अरुण भाई. हे 4-5 जण आमचे चेहरा राहतील आणि ह्या 4-5 जणांना पूर्ण पॉवर्स असतील. म्हणजे आपल्या वतीनं आपल्याकडनं म्हणजे जनतेला आव्हानही करू शकतो की जे चांगले म्हणजे आहेत, निवडून येण्यासारखे आहेत, चांगले उमेदवार आहेत, ज्यांना असं वाटतं की या परभणी शहराचा आपण काहीतरी देणं लागतं, आपण या परभणी शहराचा विकास केला पाहिजे आणि तो विकास कुठल्या पॅनलमध्ये उभा टाकल्यास होईल. त्यांना जर कोणाला विश्वास वाटत असेल आमच्यावर किंवा नाही, कुठल्या साहेबाच्या पॅनलमध्ये जर आपण उभे टाकलो तर आपण निश्चितच या परभणीची सेवा करू शकू. असं जर वाटत असेल तर निश्चित आमचं वेलकम आहे आणि त्यांचा मान सन्मान करू. एखाद्या माणसाला एखादा उमेदवार आला आमच्याकडे, त्याला असा पश्चाताप कुठला होणार नाही की आम्ही यांच्याकडे आल्यामुळे आमचे नुकसान झालं. पश्चाताप त्याला कधी होणार नाही. त्याला त्याचा मान सन्मान करू, त्यांना त्यांच्यापर्यंत इज्जत देऊ, मान सन्मान करू. हे सर्व आपण करू. आमचे सचिन देशमुख आता इथं सर्वस्वी प्रमुख राहतील. इथं फारुख बाबा आहे, सुनील कांबळे आहे, आर भाई आणि जे पहिला जो चेहरा आहे तो चेहरा माझा आहे. आणि मी एवढंच नाही, मी इथं निवडणूक लढायची म्हणजे अशी चालत चिल्लर निवडणूक लढणार नाही. मी मेहनत करणार. इथं जितके दिवस आता फॉर्म भरला त्याच्यानंतर इथं जेव्हा प्रचाराला लागेल तेव्हापासून मी मुक्काम करणार. मतदान झाल्याच्यानंतर इथून जाणार, मतदान झाल्याच्यानंतर जाणार. तोपर्यंत घर ना घर, रस्त्याला रस्ता व गली ना गली सगळे फिरून करणार, लोकांना समजून सांगणार. जर जनतेला इथल्या परभणीच्या वाटलं किंवा गुड्डे साहेब आमचा विकास करू शकतील असं जर वाटलं तर निश्चित मला लोक संधी देतील. आणि दिलेल्या संधीचं सोनं आम्ही नक्की करू. आणि हा लढा जो आहे, हा लढा आम्ही सर्वसामान्यांसाठी लढतोय, गोरगरिबासाठी लढतोय. म्हणजे एकदम म्हणजे असं तुम्ही बघितलं, माझी निवडणूक मी बघितली विधानसभेची, सर्वसामान्य लोक होते माझ्यासोबत. कुठला नेता होता? कोण? काही नेता नव्हता. तर आम्ही लढलो, जिंकलो. गंगाखेड लढलोय, आम्ही गंगाखेड जिंकणार आहेत. परभणी आपलं पूर्ण आपण जिंकणार. तर आज सांगतो की परभणी आम्ही जिंकू, इतका विश्वास आम्ही देऊ या इथल्या जनतेला. परभणी जनतेला आम्ही विश्वास एवढा देऊ की परभणीची जनता आम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला निश्चित विजय बनवल्याशिवाय राहणार नाही. असं एवढं बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. आपलं काही क्वेश्चन असतील तर विचार. किती जागा लढणार? जागा आता सध्या माझ्या विशेष जागा जे 4 म्हणजे 5 प्रभाग माझे आता चांगले बऱ्यापैकी झालेले. आणि जसं आता बघू आणखी आता 520 आता आहेत आणि चांगले उमेदवार आहेत. म्हणजे विन होणारे सगळे उमेदवार आहेत, काही प्रॉब्लेम नाही. आपल्यासोबत रासप पण आहे सध्या. नाही, रासपाचा विषय कसा आहे बघा, रासपाचा विषय असा आहे की मी ज्यावेळेस माझ्याकडे रासपाचे इथले जिल्ह्याचे लोक वगैरे आलते, अध्यक्ष वगैरे आलते, त्यांनी मला विचारलं की बाबा तुम्ही साहेब आमचा एबी फॉर्म लावणार? मी मला निश्चित लावणार. पण म्हणलं फॉर्म जर लावायचा असेल तर साहेबांनी इकडे यावं लागेल ना युतीमध्ये, कारण का युतीने मला पुरस्कृत केलेला आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपनं या तिघांनी मला पुरस्कृत केलेला आहे. आणि मला त्यांना धोका देता येणार नाही. आपण यावं, आपण जर यायची इच्छा राष्ट्रपती जर आलं आपण आणखी नेगोशिएट करू, आपण सीएम साहेबांशी बोलू शकतो, आपल्या काय आणखी मागणी मांडू शकतो. प्रत्येकात तसं घडलं नाही, त्यांनी शेवटी नाही म्हणून सांगितलं. तर मग ठीक आहे, मला तर माझ्या जनतेचं कामं करायची. मला माझ्या जनतेचं ज्यांनी निवडून दिलंय मला त्यांचा आधी सर्व काही
विकासाच्या बाबतीत असेल, जे 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 काही कमी गोष्टी असतात, काही असेल, जे काय म्हणलं विकास करायचा म्हणलं की मला माझ्या विकासासाठी मला 100% सरकारसोबत राहावं लागेल, सत्तेत राहावं लागेल. आणि म्हणून मी ठीक आहे साहेबांच्या मी आजही मी जानकर साहेब माझे नेते आजही जानकर साहेबांना मानतो, तो विषय वेगळा आहे. पण थोडेसे त्यांचं जरा म्हणणं वेगळं आहे, माझं म्हणणं वेगळं आहे. आता ते तुम्हालाही समजतं, माझं खरं आहे त्यांचं खरं आहे, तुम्हालाही समजतं. पण ठीक आहे. गेल्या 5-6 दिवसापूर्वीच पॅनल प्रमुखांनी ते पोस्ट केली होती की आम्ही रासप सोबत आहोत, परिवर्तन पॅनलची सोशल मीडिया त्यांनी केलं होतं म्हणून विचारतो. विषय असा आहे की रासपचे आम्ही पहिलेपासून आमदार आहेत रासपकडून. आदरणीय जानकर साहेब सुद्धा हे आमचे मार्गदर्शक आहेत. पण आज परभणी शहरामध्ये निपक्ष जायचा विचार समोर आल्यामुळे आम्ही असं ठरवलं की बाबा आपण कोणत्याच पक्षात जायचं नाहीये, आम्ही युतीसोबत जायचं नाहीये ना आघाडीसोबत जायचं नाहीये. कारण की आपल्या परभणी शहराला एक चांगला सक्षम मॅनेज न होणारा पर्याय आणि कोणत्या पक्षाचं गालबोट त्याला नको किंवा कोणत्या पक्षाचा तो समर्थक आहे असं निदर्शनास येऊ नये. त्याच्यामुळं आमची प्रामाणिक भूमिका जी आहे ते परभणीला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे न्यायचंय. त्याच्यामुळे प्लेन पॅनल द्यायचं असं माननीय आमदारासोबत आमची चर्चा झाल्यानंतर ठरलंय आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही पुढे जातो. परभणी शहरातील नेत्यांबद्दल तुम्ही एक सांगितलं ते मॅनेज होतात, तसंच जिल्ह्यातला इतर ठिकाणचा एखादा लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत येऊन पक्ष सोडून पक्ष विरहित जर आला तर तुम्ही त्यासोबत वेलकम करू, स्वागत करू, करणार का? स्वागत करणार आहे. फक्त शहरातल्या नेत्यांसोबत, शहराच्या नेत्यासोबत कुठल्याच करणार नाही. तुम्ही त्यांच्या खालचे काही लोक असतील ते लोक काही येऊ इच्छितात किंवा नाही ठीक आहे म्हणजे साहेब काहीतरी ते करू शकतात असं ज्यांना वाटतं त्यांना सोबत घेऊन करू. परभणी मतदारसंघाच्या बाहेरच्या सोबत आहे जाहीर, परभणीच्या बाहेरचं करू, पण इथं त्याचं काहीतरी पाहिजे ना. एखादा चेहरा असेल तर आपण निश्चित घेऊ. आपल्याला जे बघा, मला या परभणीच्या जनतेशी देणं घेणं आहे आणि मला जर इथला विकास करायचा म्हणलं तर सत्तेसोबत राहावं लागेल, तेव्हाच आपण इथला विकास करू शकू. जसं तुम्ही रासपच्या बद्दल प्रश्न विचारला तर मी इथं काहीच करू शकणार नाही, म्हणून हे आम्ही पर्याय निवडला. महायुतीतल्या पक्षासोबत जाणार नाही. आम्हाला विचारलं तयार नाही. आम्ही कुठे बाजूला अशी आम्हाला कोण विचारतंय? सगळे मोठे लोक आहेत. पक्षाला विचारत नाहीये ते तुम्हाला म्हणतात. हो, मला विचारित नाहीत. माझा पक्षच नाही तर मीच आहे ना. माझा पक्ष मीच आहे. मित्रमंडळ मला कोण विचारले? मला कोणी विचारित नाही. माझा मी तर तयारच आहे ना. हो, पण मला कोणी विचारतच नाही. कोण आहेत मोठे लोक, कोण विचारत नाही? मी कसं सांगू ते मोठे लोक? तुम्ही शोधा ना, तुम्ही पत्रकार आहे. युतीमध्ये कोण आहेत असं? हा? युतीमध्ये कोण मोठे नेते? सगळेच मोठे नेते तिथे. कोण मोठं नाही? सगळेच आहे. शिवसेनेचे नेते मोठे आहेत, भाजपचे नेते मोठे आहेत, काँग्रेसचे नेते मोठे आहेत, राष्ट्रवादीचे नेते मोठे, सगळेच पक्षाचे मोठेच नेते आहेत ना. आम्हीच लहान आहोत सगळ्या, पण आम्ही लहान आहोत, पण आमची इच्छाशक्ती एवढी तगडी आहे की आम्हाला इथल्या परभणीच्या लोकांची जनतेची सेवा करायची आणि त्यासाठी आम्ही पुढे येतो. मग आता परभणीच्या जनतेने ठरवायचं की आम्हाला कुठं ठेवायचंय. त्यांनी ठेवलं तिथं आम्ही राहू. पॅनल प्रमुख सचिन देशमुख हेच महापौर पदाची चेहरा असणार का? हे सगळ्यांचं विचारात घेऊन केलं जाईल. ज्यावेळेस आम्ही निवडणूक लढवू, आता पॅनल प्रमुख निश्चित आहे, पण ज्यावेळेस अशी येईल तर त्यावेळेस सगळ्यांना विश्वासात घेतलं जाईल आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही करू. आरक्षणचं आणखी रिझर्वेशन सुटलेलं नाही. आरक्षण तर सुटू द्या ना. आरक्षण सुटल्याच्या नंतर बघू ना आरक्षण कुठलं सुटतंय, काय सुटतंय, त्याच्यानंतर ठरवू. आता ठरवू शकत नाही. आता उद्या आम्ही सचिनचं ठरवलं आणि उद्या वेगळंच आरक्षण पडलं, कसं होईल? तर ते आरक्षण वगैरे आलं झालं त्याच्यानंतर आम्ही ठरवू आणि सगळे मिळून ठरवू. मी नेता असा आहे की सगळ्यांना स्वतंत्र देणारा नेता आहे. कुणाचं स्वतंत्र निवडून असं घेऊन टाकायचं मी असा नेता नाही. इथला माझा महापौर असेल तो एकदम मोकळा निस्वार्थपणे सेवा करेल. त्याला कुठलंच त्याच्यावर कुठला दबाव राहणार नाही, कुठल्या नगरसेवकावर कुठला दबाव राहणार नाही. इतकं चांगलं काम केलं जाईल.
की दादागिरी करणाऱ्यांना आम्ही हे करू नेमकं कोण दादागिरी करतो? कोण करू? व्यापाऱ्यांसाठी तुम्ही नाही मी व्यापार हे बघा व्यापारी काही व्यापारी प्रश्न राहिला. पालकमंत्री गंगाखेडमध्ये आल्या तिथं म्हणल्या तुम्ही घ्यायचं नाही, मी गाव नाही. तुम्ही इथे येऊन म्हणतात की व्यापाऱ्यांनी घेऊन नये. म्हणजे नेमकं दादागिरी जिल्ह्यात करते कोण? मी काय सांगितलं तुम्हाला, व्यापाऱ्याने घेऊ नये म्हणजे कायदा सुव्यवस्था आहे. मी डॉन आहे किंवा मी काय असं बोललो नाही. मी काय म्हणलं तुम्हाला, ऐका फिरून मला काय नका बोलू. मी फसणार नाही तुमच्या ह्याच्याने, काळजी करू नका. तुम्ही किती फसवायचं बघा, फसणार नाही. मी काय म्हणलं किंवा गोरगरीब आज व्यापारी घेतात, सगळ्यांना देतात, काही ना काही कुणीही त्यांना वेळवतंय, पण त्यांना असं द्यायचे कारण नाही. कायदा आणि सुव्यवस्था आहे म्हणलं, आणि काय त्यांना समोर येऊन कंप्लेंट वगैरे असं काही करावं लागते, तेव्हा निश्चितच त्याला म्हणजे मिळेल त्याला न्याय. मी काय करतो म्हणलं नाही, असं नका माझ्या तोंडात घालू नका. पुढे बघा. नाही नाही काही ठिकाणी समजा पाठिंबा मागितला किंवा मंत्री पूर्ण वेळ देत नाही. हे बघू, त्यावेळेस विचार करू. आमचं होतंय का काही त्याच्यात बघू ना आम्ही. आमचं काही जमतंय का? आमचं जमत असलं तर करू ना, आमचं जमलं तर आम्ही करणार नाही. आम्ही या परभणी जिल्ह्याच्या जनतेशी प्रामाणिक आहे आणि जनतेला जे दिलेले शब्द आहेत ते आम्ही पाळणार. मग ते आम्हाला कुणाचाही विरोध त्याच्याबद्दल अंडरस्टँडिंग आहे म्हणजे आपण हा इथं त्यात अंडरस्टँडिंग आहे म्हणजे का काही दिवसापूर्वी किंवा अनेक दिवसापूर्वी परभणीचे खासदार आणि आपले जे आरोप प्रत्यारोपाचं हे होतं, युद्ध चालू होतं, त्याच्यात आपली अंडरस्टँडिंग आहे का? अंडरस्टँडिंग आहे का? मग आहे असते तर मी बोललो असतो का? इथे करून लोक केला असता का? माझी क्लिअर केलंय मी तुम्हाला की माझी अंडरस्टँडिंग कुणाशीच नाही. म्हणून अंडरस्टँडिंग केल्याचं तर मला जनता काय म्हणेल, हे अगोदर फसवागिरी चालूच आहे नाही तर सगळ्या शहरामध्ये. मी आणि तिकडे गेलो झाले भेटले म्हणे तिकडे म्हणते, माझ्यावर विश्वास कोण ठेवणार आहे? आज माझ्यावर मला गॅरंटी आहे, माझ्यावर ही परभणीची जनता विश्वास ठेवणार आहे आणि मला उमेदवारही मिळणार आहेत, चांगले उमेदवार मिळणार आहेत आणि ही परभणीचा महापौर माझाच आहे, लक्षात ठेवा. 15 जानेवारीला 16 जानेवारीला जेव्हा निघाली तेव्हा आमचा परभणी परिवर्तन पॅनलचा महापौराची लोकसंख्या आमच्याजवळ असेल एवढा मला विश्वास आहे. गुरुसाहेब, महापालिका निवडणुकीत जवळपास महाविकास आघाडी होणार नाही हे स्पष्ट आहे सध्या तरी. तर महाविकास आघाडीचे काही पक्ष उभाठा किंवा काँग्रेस यांनी जर तुम्हाला जर ऑफर दिली तर काय विचार करू शकतात? नाही विचार नाही करणार, महाविकास आघाडी नाही माहिती नाही. बिलकुल नाही. नेते कार्यकर्त्याला कोणाला येत असेल तर माझ्यासोबत आमच्यासोबत आणखी आमच्या पक्षात प्रवेश करावा लागेल, त्याच्यानंतर आम्ही आमचा एबी फॉर्म देऊ. वंचित बहुजन आघाडीची युती असणार का आपल्या पक्षाची? विचार करून त्याबद्दल नक्की विचार करू. नाही, पण या परभणी शहरातली जी अवस्था आपण वर्णन केली हम्म. त्याला जबाबदार कोण आहे असं वाटतं तुम्हाला? इथलं स्थानिक नेतृत्व सांगितलं ना, स्थानिक नेतृत्वच ना. सगळे पक्ष सर्व एक म्हणताच येणार नाही. सगळे अंडरस्टँडिंग आधी सगळं क्लिअर केलं मी तुम्हाला. अंडरस्टँडिंग सगळं चालू आहे म्हणून. अंडरस्टँडिंग सगळ्याचीच आहे म्हणून सगळेच जिम्मेदार आहेत त्यात. जे नेते होते ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले जातात, तिथून निवडणूक लढवणार आहेत. मग तेच कारणीभूत आहेत का? सगळेच हे कारणीभूत? बघा, मी नाव कुणाचं घेतच नाही. हे सर्व कारणीभूत आहे म्हणतोय मी. आणि तुम्ही स्वतः विचार करणार आहेत का नाही? तुम्ही समजदार आहेत सगळे पत्रकार. तुम्ही माझ्यातून बदलून घेण्यापेक्षा तुम्हालाही माहिती आहे ना परिस्थिती प्रश्न नाही, परंतु अवस्था जी झालेली आहे ना. मग ती अवस्था ह्यानेच केली ना. त्याच्यावर निवडणूक अहो, लढवणार सगळे अंडरस्टँडिंगच झालं ना. अंडरस्टँडिंग नसते, ज्याला जनतेने या निवडून दिलं त्याने जर अंडरस्टँडिंग न करता या जनतेची सेवा केली असती तर काही प्रमाणात कामं झाली असते ना. झालेच असते ना. तुमचा लढा कोणासोबत राहणार आहे? माझा हे आता तुमच्या पक्षाचा लढा कोणासोबत राहणार आहे? मी जनतेसाठी लढतोय. मान्य आहे. आता लढाई जे आता बघा, आता पॅनल कोणते पुढे येते बघावं लागेल. आता कोण किती सेटलमेंट करते, कोण कसं होते, कुणाचे किती उभे करते. मी तर माझ्याजवळ तर जेवढे तर मी तर काय 54-56 काय तेवढं सगळे उभं करायची इच्छा आहे माझी. जसे मिळतील तसे आम्ही उभे करू. नाही झाले आम्ही जेवढे आहेत त्याच्यावर आम्ही करू. पण एवढं आहे, महापौर जे बनणार हा महापौर परभणी परिवर्तन पॅनल विकास आघाडी त्याच्याशिवाय महापौर बनणार नाही. एवढी संख्या निवडून आल्यानंतर तडजोडी होऊ शकतात समजा. निवडून आलं तर तडजोड ती कुणाशी करायची नाही, ते विरोधात राहून कुणाशी करायची. आम्हाला आमचा मान सन्मान द्यायचा ठीक आहे. आम्ही कुणाला सोबत जाऊन कुणाला
जर आमची देऊन तो जर महापौर बनता तर देणार नाही. एक अशी पण चर्चा असते मधून की राजेश विटेकरांनी तुम्ही एकत्र येऊन महापालिकेची लढवणार. दोस्ताना याचा अर्थ अंडरस्टँडिंग आहे असं नाही. दोस्ताना आहे आणि निश्चित आहे आणि यापुढे राहणार आहे. नाही, विकासाच्या मुद्द्यावर जर तुमचं एकमत झालं तर दोघांचं नाही, बघू ना आता ते पुढे. आता आम्ही तर ठरलंय आमचं जसं आहे तर ते मोठा पक्ष आहे. इथे सगळे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्या पक्षाचे. पुढे जसं येईल तशी आम्ही रणनीती. महापौर बसवेल असं तुम्ही म्हणालात. कोणालाही ही सगळी जादूची कांडी कशी फिरवणार आहात तुम्ही, कसं महापौर आमचा विश्वास जनतेवर आहे. जनताच आम्हाला महापौर बसवणार. जनतेच्या विश्वासावर मी बोलतो. जनता निश्चित आम्हाला सहकार्य करणार आहे आणि आमचा महापौर देणार. कशामुळे तुम्हाला निवडून देतील वाटते, काय करणार? आमचा नवीन चेहरा आहे. उदाहरण आहे गंगाखेडचं समोर तुमच्या माझ्या मतदारसंघातलं उदाहरण आहे. किती विकास झालेला आहे. आज एका शहरामध्ये 1100 कोटी रुपये आणले. 1100 कोटी काम सगळं समोर आहे म्हणून मला जनता काय परिस्थिती आहे परभणीची, काय परिस्थिती आहे मंडपाची? बरेच आरोप केले. मी आरोप सत्यता मांडलेली, आरोप नाही केले कोणा. जी सत्यता आहे परभणीची ती सत्यता मांडलेली आहे. मी आरोप नाही केले. सत्यता जर मांडत असेल कोण आरोप होत असेल तर ठीक आहे. सत्यता आहे का नाही तुमचं? सेटलमेंटचं राजकारण होतंय असं होतच ना. होतंय म्हणून बोललो मी सेटलमेंटचं राजकारण. त्यासाठी पर्याय देतो ना जनतेला. म्हटलं की सगळे संस्थानं वाटून घेतले जिल्हा परिषद एकीकडे. हो, घेतलेतच ना. तुमच्या समोर आहेत संस्थानं कुठं कसे कसे वाटून घेतले. तुम्ही नाव घेत नाहीत होणारे आरोप करत असतात. वेळ येईल तेव्हा घेऊन नावं मी. वेळ येऊन आता सुरुवात आहे. जेव्हा कोणी समोर काही बोलल तेव्हा बघू त्यावेळेस. काय लोकांना काय म्हणजे आव्हान करणार आहात? काय काम होणार तुम्हाला निवडून दिलं तर? नाही, मला निवडून दिल्याच्यानंतर जनतेला मी आता जेवढं बोललो. प्रथम माझं स्वच्छता असेल, लाईटचा प्रश्न असेल, पाणी पुरवठ्याचा प्रश्न असेल आणि जे जनतेचे सगळे मेन जे लोकहिताचे म्हणजे जे डेली वेजेस म्हणजे जे असतात ते प्रॉब्लेम त्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी पॅनलमध्ये येण्यासाठी आपल्या काही माजी नगरसेवक असतील, या भावी जे नगरसेवक म्हणतात तसे किती चेहरे आपल्या सोबत येण्यासाठी इच्छुक आहेत? भरपूर आहेत तसे. आता मला नावं सांगता येणार नाही. तर नावं सांगितले की लगेच लाईट टू ब्लॅट जर ती नेत्याची मग त्याच्यामुळे नावं सांगणार नाही. नावं सांगू योग्य तेव्हा जाहीरच करू नका. तारीख डिक्लेअर झालेली आहे. सर्व प्रमुख पक्ष जे आहेत त्यांनी आपल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. हो, आम्ही बी मुलाखत घेतो. मी आपल्या पॅनलतर्फे किती प्रमुखाकडे आजचा काय फॉर्म दिलाय मी. फॉर्म दिला मी आहे. आता फॉर्म भरून ज्याला इच्छा आहे भरून ज्याला इच्छा आहे. या निवडणुकीमध्ये युती वगैरे कोणासोबत? युती आम्ही कोणासोबत करणार नाही. कोणाची ऑफर आली किंवा आम्हाला कोणी ऑफर देऊ शकणार नाही. आम्हीच कोण ऑफर देत नाही तर ते आम्हाला कशी ऑफर देते? नाही म्हणतो तुला सांगतो ना की आम्ही युती करणार नाही म्हणून सांगितलं. स्वबळावर ही निवडणूक लढवली. स्वबळावर लढते. इस न्यूज को कवर करने में हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक सैयद अयान, 24/7 माजामारा न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तर खान पठान, दी फैक्ट टुडे और परभनी टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फू सर, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबुली, 24/7 माजामारा न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माजामारा न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम और शेख इस्माइल, इन्होंने मिलकर इसी के साथ में परभनी आज तक की कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। पहली बार अगर आप हमारा चैनल देख रहे हैं तो सबसे पहले तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब कर लीजिए और आप हमारे चैनल को अगर वॉच कर रहे हैं, आप अगर हमारे चैनल पर परभनी आज तक पर न्यूज देख रहे हैं और आपको इंग्लिश में अगर आपकी न्यूज देखने को मिल रही है तो ऐसी सूरत में सेटिंग में जाइए। सेटिंग में जाने के बाद में ऑडियो में हिंदी का ऑप्शन आ जाएगा, उस हिंदी के ऑप्शन को क्लिक कीजिए। आपको हमारी न्यूज पूरे
दुनिया भर के किसी भी कोने में हिंदी में सुनने को मिलेगी। आप देख रहे हैं मेरे साथ परभणी आज तक। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। एम्स हॉस्पिटल अपना कॉर्नर परभणी। परभणी में 100 बेड का अत्याधुनिक अस्पताल। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग निरोगी सगरू जीवन। 1356 बीमारियों पर फ्री में वैदिक के उपचार। 4.5 लाख रुपए का बीमा संरक्षण हर कुटुंब के लिए। 5 लाख रुपए का बीमा संरक्षण। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फूले जन आरोग्य योजना का लाभ जरूर उठाएं। एम्स हॉस्पिटल आपकी सेवा में 24 घंटे। हमारा पता अपना कॉर्नर, डॉक्टर जाकिर हुसैन रोड, परभणी। अब्दुल वहाब फंक्शन हॉल बुकिंग यहाँ पर शुरू है। शादी ब्याह और उसी के साथ में छिल्ला छट्टी और साथ ही यहाँ पर किसी भी तरह के प्रोग्राम रस्म एंगेजमेंट के लिए आपके लिए अब्दुल वहाब फंक्शन हॉल में मूलभूत सुविधा अवेलेबल है। अब्दुल वहाब फंक्शन हॉल परभणी शहर के कवड़गांव रेलवे गेट से नीचे यहाँ पर जिस तरह से अलीबाग नगर के करीब ही यहाँ पर ये फंक्शन हॉल अवेलेबल है। और अब्दुल वहाब फंक्शन हॉल जिस तरह से यहाँ पर मूलभूत सुविधा अवेलेबल है, लेडीज के लिए यहाँ पर अलग से हॉल, सेपरेट हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, उसी के साथ में बच्चों के खेलने के लिए सामने गार्डन और स्पेशली पार्किंग के लिए माकूल जगह अब्दुल वहाब फंक्शन हॉल है। अगर आपको शादी करना है, आप अपने बच्चों की शादी अगर करवाना चाहते हैं, अगर आपको बच्चों का एंगेजमेंट कराना है, बच्चों का अगर छिल्ले का प्रोग्राम है या मीटिंग है, तो ऐसी सूरत में परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम है, अब्दुल वहाब फंक्शन हॉल, जाहिद खान। इनसे आप राब्ता कर सकते हैं। स्क्रीन पर दोनों भी कॉन्टैक्ट नंबर दिए गए हैं। अगर आप बुकिंग करना चाहते हैं, अगर आपके घर में शादी है, अगर आपके घर में छिल्ला है, तो ऐसी सूरत में आप अब्दुल वहाब फंक्शन हॉल में अपने प्रोग्राम की बुकिंग कर सकते हैं और बुकिंग के लिए स्क्रीन पर नंबर दिए गए हैं। परभणी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आएं और सेवा का मौका दें। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभणी। मोबाइल नंबर 9730200824।